दिवसाची सुरुवात अशी बरोबर. अवर डेली ब्रेड हे एक रोजचं मननाचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये मला एक खूप गमतीशीर अशी एक गोष्ट मिळाली, माहिती मिळाली, पण मला ती खूप गमतीशीर वाटली. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये एक मनुष्य होता. तो वयाच्या 63व्या वर्षी मरण पावला. पण ह्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कधीही काम केलं नाही किंवा नोकरी केली नाही. तो पूर्ण आयुष्य शिकतच राहिला. त्यांनी अनेक डिग्री घेतली आणि त्याच्या नावासमोर त्याच्या डिग्र्या अशा होत्या की जशी काही बाराखडी लिहिलेली आहे, इतक्या डिग्र्या त्यांनी घेतल्या. पण त्यांनी कधीही काम केलं नाही किंवा नोकरी केली नाही. आता हे आपल्याला बघून ऐकून आश्चर्य वाटेल, मग त्यांनी केलं काय? तर त्याचा एक नातलग होता. तो मरण पावला आणि त्याला काहीही मूलबाळ नव्हतं. त्याच्याकडे करोडोची संपत्ती होती. त्यांनी एक ट्रस्ट तयार केलं आणि त्याचा ह्या मुलाचा खर्च पूर्ण त्यांनी उचलला, त्याच्या ट्रस्टने उचलला तो मेल्यानंतर. परंतु एक अट अशी होती की हा मुलगा जोपर्यंत शिकेल तोपर्यंत ह्याचा पूर्ण खर्च ट्रस्टनी करायचा. ज्या दिवशी ह्याचं शिक्षण थांबेल आणि तो कुठेतरी नोकरीला लागेल त्यावेळेस हे ट्रस्ट त्याला पैसा देण्याचं बंद करेल. आणि ह्या मनुष्याला मग ती सवय लागली आणि नंतर त्याने विचार केला की कशाला नोकरी करू आणि कशाला काम करू. आयुष्यभर मी शिकत राहिलो तर आयुष्यभर मला एवढे पैसे मिळत राहतील. मला राहायला घर मिळेल, खाणं पिणं सगळं होईल, व्यवस्थित होईल, कॉलेजची फी वगैरे सगळं जात राहील. आणि तो आयुष्यभर शिकत राहिला. ह्यासाठी त्यांनी अनेक शिक्षण घेतलं, अनेक विषयाचं शिक्षण घेतलं, पण त्याचा आयुष्यामध्ये त्यांनी कधीही वापर केला नाही. त्याच्या नातलगाचा हेतू हा चांगला होता की ह्यांनी चांगल्यापैकी शिकावं, परंतु त्याचा शिक्षणाचा त्यांनी जीवनामध्ये काहीही उपयोग केला नाही. बघा, याकोबाचं पत्र ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस याकोबाच्या पत्रामध्ये या स्पष्ट वचन काय सांगतं की नुसते ऐकणारे असू नका. वचन किती स्पष्ट याकोबाच्या पत्रात लिहिले की नुसते ऐकणारे असू नका, त्याचबरोबर तुम्ही त्याचा वापर करा, त्याप्रमाणे आचरण करणारे असा. बघा, आपला देवाच्या वचनाचा नुसता अभ्यास नको, आम्हाला नुसता त्याच्या वचनाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करा. वचने स्तोत्र नुसतं पाठ असून उपयोग नाही, तर त्याचा जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे. आमच्या जीवनामधून आचरण जे आहे, आमचं वागणं आहे, ह्यामधून ह्याचा लोकांना हे दिसलं पाहिजे. ह्याचा वापर आम्ही जीवनामध्ये केला पाहिजे. ही वचनं, स्तोत्रे ही सगळी आचरणात आणली पाहिजे. ऐका, वाचा, ती वचने कृतीत आणा. प्रार्थनापूर्वक बायबल उघडा, काळजीपूर्वक वाचा आणि आनंदाने ते कृतीत आणा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र, ह्याचा पहिला अध्याय 22वं वचन. जेम्स चॅप्टर 1 and verse 22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.